सहर्ष स्वागत आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल और सिव्हिल या पदासाठी जी कोर्ट केस सुरू आहे त्यामध्ये जे न्यायालय आहे, जे उच्च न्यायालय आहे, मुंबई उच्च न्यायालय, ते अगदी शॉर्ट डेट देत आहे. याचा अर्थ काय आहे? त्यानंतर 30/7 किंवा 30 जुलैला कामकाज काय झालं ते समजून घ्या. आणि आज रोजी म्हणजे 3/8/2026 रोजी म्हणजे आज तुमची डेट आहे किंवा आज तुमची हिअरिंगची डेट आहे. त्यामध्ये काय काय कामकाज होतं त्याच्यावर आपलं लक्ष असणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, 30 जुलै 2026 रोजी जे मुंबई उच्च न्यायालय आहे तिथे कामकाज काय झालं ते आपण ऑनलाईन पाहणार आहोत. त्यानंतर कोर्ट जे आहे ते अगदी शॉर्ट डेट देत आहे, म्हणजे 2-4 दिवसाच्या डेट देत आहे. याचा अर्थ काय? किंवा त्यांना हा जो पूर्ण निकाल आहे किंवा ही जी पूर्ण केस आहे ती त्यांना निकाली काढायची आहे का? लवकरात लवकर तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहेत का? याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर तुम्ही समजून घ्या की नेक्स्ट हिअरिंग जी आहे तुमची किंवा नेक्स्ट लिस्निंग जी डेट आहे तुमची 3/8/2026 म्हणजे आज आहे 3 ऑगस्ट 2026 रोजी. आज तुमची जी हिअरिंग आहे ती तुमची लिस्निंगवर आहे मुंबई उच्च न्यायालयावर. त्यानंतर तुमची जी प्रिव्हियस जी तुमची ॲडमिशन असेल किंवा प्रिव्हियस जी तुमची डेट होती त्यामध्ये तुमचं जे कामकाज आहे ते झालेलं आहे. त्यामध्ये जे कामकाज आपण पाहत आहोत किंवा डॉक्युमेंट काय आहे किंवा 30/7 रोजी काय गोष्ट झालेल्या आहेत, तर त्याचा अर्थ म्हणजे काय? तर फराद ऑर्डर म्हणजे ज्या गोष्टी मी तुम्हाला 22 तारखेला ज्या तुम्हाला मी गोष्टी समजवल्या होत्या 22/7/2026 रोजी, तीच अपडेट जी आहे ती तुमची आलेली आहे. त्याला जर आपण व्ह्यू केलं तर फराद ऑर्डरमध्ये काय हे बघा, फराद ऑर्डरमध्ये काय आहे तुमचं हे बघा. त्याच गोष्टी तुमच्या रिपीट होत असतात. ते म्हणजे काय? तुमचं नाव, तुमचे पार्टीचं नाव, त्यानंतर तुमचे ॲडव्होकेट, त्यानंतर जे जे काही तुमचे काउन्सिलिंग आहे, जे जे तुमचे ॲडव्होकेट आहेत त्या गोष्टी इथं मेन्शन असतात, जे की मी तुम्हाला मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमार्फत सांगितलेलं आहे. त्याच गोष्टी इथं रिपीट होताना दिसत आहे. त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला एक परत डेट दिली आहे. ती डेट आहे आजची म्हणजे 3 ऑगस्ट 2026. आता शॉर्ट डेट देणं म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा उच्च न्यायालय असेल किंवा कोणतंही न्यायालय असेल, जेव्हा शॉर्ट डेट देत असतं याचा अर्थ असा की त्यामध्ये जे काही न्यायालय आहे ते न्यायालय तो जो काही केस असेल, ती जी काही कोर्ट केस असेल किंवा तो जो काही संपूर्ण डिस्प्यूट असेल त्याला लवकरात लवकर मार्गस्थ करण्याच्या मागे असतात. म्हणून उच्च न्यायालय जे आहे किंवा कोणतंही न्यायालय असेल ते शॉर्ट डेट देत असतं. शॉर्ट डेट दिल्यानंतर मग त्या डेटमध्ये परत ती हिअरिंग होत असते. काही ना काहीतरी त्या घडामोडी होत असतात. म्हणून ती जी केस असते किंवा तो जो डिस्प्यूट आहे तो लवकरात लवकर मार्गस्थ लागण्याच्या तयारीत असतो. कारण भरपूर विद्यार्थी जे आहेत ते फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. सुप्रीम कोर्टाने सुद्धा जो काही निर्णय दिलेला आहे किंवा जी काही सुप्रीम कोर्टात जी केस गेली होती तिला डिस्पोज केलं. त्यानंतर जो काही त्यांनी निर्णय दिला, जे काही ऑर्डरमध्ये म्हटलं होतं त्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की हा जो पूर्ण जो डिस्प्यूट आहे, हा जो पूर्ण काही कोर्ट केस असेल ते तुम्ही लवकरात लवकर मार्गस्थ करा. असे जे काही आदेश आहेत ते त्यांनी उच्च न्यायालयाला दिलेले आहेत. उच्च न्यायालय आता जे आहे शॉर्ट डेट देत आहे 30 तारखेला. त्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की 16 तारीख, 13 तारीख, 30 तारीख आणि आता 3 ऑगस्ट म्हणजे एका महिन्यात तुमच्या किती डेट्स होत आहेत लवकरात लवकर. याचा जर तुम्ही पाठपुरावा केला विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला घडताना दिसत आहे. काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर डेटवर डेट, डेटवर डेट, कारण मागच्या प्रिव्हियस डेट जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला 1-1 महिन्याच्या किंवा 2-2 महिन्याच्या किंवा 1.5-1.5 महिन्याच्या तारखा मिळत होत्या. त्यानंतर विद्यार्थी फ्रस्ट्रेशनमध्ये जात होता. परंतु आत्ताची जी गोष्ट आहे किंवा आत्ताच्या ज्या घडामोडी आहेत, आत्ताची जी अपडेट आहे ती म्हणजे काय? तर तुम्हाला शॉर्ट डेट मिळत आहेत. तर शॉर्ट डेट मिळण्याचा अर्थ फक्त एकच आहे की जे काही उच्च न्यायालय आहे, आता आपण अशा अपेक्षा बाळगूयात की जे काही काउन्सिल असतील, जे काही ॲडव्होकेट असतील ते ॲपियर होतील. लवकरात लवकर त्यांचे काही जे डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा त्यांनी सबमिट करून दिले आहेत. फक्त त्या डॉक्युमेंटच्या आधारे आता आर्ग्युमेंट होईल. आर्ग्युमेंट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांच्या पक्षाचे जे काही वकील असतील ते बाजू मांडतील. नंतर BMCचे वकील बाजू मांडतील. नंतर जे काही पिटिशनर असतील किंवा रिस्पॉन्डर असतील त्यांच्याकडून बाजू मांडले जातील. त्या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेताना जे काही उच्च न्यायालय किंवा जे काही पिटिशन असेल, आपलं जे काही 2 बेंचचे जे जज बसलेले आहेत ते त्यांचा निर्णय लवकरात लवकर द्यावा त्यांनी. आणि जे काही तुमची गुणवत्ता यादी असेल किंवा रिझल्ट असेल किंवा विद्यार्थी मित्र जे काही या परीक्षामार्फत जो काही निर्णय असेल, आता भरपूर विद्यार्थ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की
काहीतरी फ्रॉड झालेला असेल. परंतु हे जे काही फ्रॉड असेल किंवा जे काही करप्शन असेल ते तुमच्या मार्कांवर, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमचे मार्क समजतील. आणि आता काही विद्यार्थ्यांना असं म्हटलं आहे की मार्क जे आहेत ते फक्त मार्क समजतील, म्हणजे आम्हाला जे काही आमची आन्सर शीट असेल किंवा जो काही आमचा रिस्पॉन्स शीट असेल ती डाउनलोड करता येणार नाही. कारण जी परीक्षेचं जे माध्यम आहे किंवा परीक्षा घेणारी जी संस्था आहे ते असं काही देत नाही, किंवा जी काही IBPS आहे ती असं तुम्हाला रिस्पॉन्स शीट वगैरे पुरवत नाही. असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मग तुमचे जे मार्कशीट आहे ते किंवा तुमचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला एक्सेल शीटमध्ये दिलेले आहेत, असा काही विद्यार्थ्यांचा आरोप आहे. परंतु जोपर्यंत हा डिस्प्यूट पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही कन्क्लुजनवर जाऊ शकत नाही. फक्त आपलं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर तुमची मार्क असतील किंवा तुम्हाला किती मार्क मिळाले किंवा तुम्ही त्या पेपरमध्ये अपीअर होताना तुम्हाला तो पेपर कसा केला होता आणि आता ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला किती मार्क्स आले त्यावर ते डिपेंड असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज रोजी 3 ऑगस्ट जी आहे तुमची हिअरिंगची डेट आहे. तुम्हीसुद्धा ही जी डेट आहे किंवा ही जी हिअरिंगची डेट आहे त्याच्यावर तुम्हीसुद्धा लक्ष केंद्रित करा. आणि काही जर घडामोडी होत असतील तर मला मेल करा, जेणेकरून जर काही इम्पॉर्टंट जर घटना घडली किंवा जर काही जर ऑर्डरमध्ये जर काही मेन्शन आलं तर तुम्ही मला टॅग केल्यानंतर किंवा मला तुम्ही ते पाठवल्यानंतर लवकरात लवकर ते संपूर्ण महाराष्ट्राचे जे ज्युनियर इंजिनिअरिंग असतील BMCसाठी अपीअर असणारे विद्यार्थी त्यापर्यंत आपली ही जी इन्फॉर्मेशन आहे ती पोहोचवता येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. आजची हिअरिंगची तुमची डेट आहे ते तुम्ही परत पाहून घ्या. हे बघा, इथे तुम्हाला 30/7 तुमचे जे काही ऑनेबल श्री जस्टिस आहे JS कुलकर्णी सर आणि ऑनेबल श्री जस्टिस रणजित सिन्हा राजा भोसले, तुमची जी पीठासन आहे त्याच्यात ते सुद्धा जज काही जे आहेत ते चेंज होताना दिसत आहेत. म्हणून संपूर्ण गोष्टी घडत आहेत. बघा, JS कुलकर्णी जे सर आहेत ते कंटिन्यू आहेत, हे बघा. त्यानंतर इथं जे आहे ते जस्टिस आरती मॅडम साठे मॅडम आहेत. त्यानंतर आता इथे जे जस्टिस आहेत रणजित सिन्हा राजा भोसले किंवा भोन्साल आहे त्यांचं, माफ करा. हे जे काही पीठासन आहे त्यामध्ये जे चेंज होत आहेत त्या निमित्ताने सुद्धा तुम्हाला जे काही असेल, जे काही केसची जी सुनावणी असेल ते व्यवस्थित पीठासीन, म्हणजे जे काही व्यवस्थित जे म्हणजे समजून घ्या परमनंट जर बसले तिथं तर लवकरात लवकर त्याची हिअरिंग होऊ शकते. परंतु आता पाहूयात आजची घडामोडी काय होते काही नाही. ठीक आहे, चला विद्यार्थ्यांना, आता मी तुमची रजा घेतो. मी तुम्हाला डेट दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला समजेल. हां, ही बघा, 3/8/2026 आज रोजी तुम्ही सुद्धा याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. चला विद्यार्थ्यांना, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.